नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे संजय सोनार, कला शिक्षक, विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर. मित्रांनो, 9वीच्या जलसुरक्षा अभ्यासक्रमामध्ये आपण मागच्या वेळेला पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहे, जलचक्र. आज आपण जलशिक्षण विभागातल्या जलशिक्षण घटकातील दुसऱ्या प्रकरणाकडे आज आपण वाटचाल करत आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे नदी प्रणाली. मित्रांनो, नदी म्हटल्यानंतर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षात येतात. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या जिल्ह्यातली नदी तुमच्या डोळ्यासमोर येते. तर थोडंसं ती गोष्ट आपल्या नजरेसमोर ठेवून या आजच्या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. माझं हे बोलणं ज्या ज्या जिल्ह्यातले विद्यार्थी पाहत आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये वाहणाऱ्या नदीचा थोडासा आढावा घ्यायला काही हरकत नाही. मित्रहो, नदीचा उगम कसा होत असतो? तर नदी ही जलचक्राचा एक अविभाज्य भाग आहे. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाण्याचा प्रवास आपण पाहिला. तर ह्या पाण्याच्या प्रवासामध्ये नदी हा एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. पाऊस पडला की पावसाचं पाणी हे लगेच काही असं व्हायला सुरुवात होत नाही. आधी जमीन भिजवली जाते. त्या पावसामुळे भिजलेल्या जमिनीतनं पाणी जमिनीमध्ये मुरायला लागतं. हे पाणी असं झिरपतं, आपण ज्याला झिरपा म्हणतो. झिरपल्यानंतर जमिनीची एक अशी अवस्था निर्माण होते की आता त्याच्यामध्ये पाणी मुरणं शक्य नसतं. मग उरलेलं पाणी हे वाहायला लागतं. हे वाहणारं जे पाणी आहे, मुरून उरलेलं वाहणारं जे पाणी आहे त्याला अपधाव म्हणतात. आणि मग हे वाहणारं पाणी ज्या बाजूला उतार आहे त्या दिशेला हे वाहत राहतं. मित्रांनो, जसा भूप्रदेश तशा पद्धतीनं पाण्याचे हे प्रवाह असतात. या पाण्याच्या प्रवाहांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्वरूप आलेली असतात. जमिनीचा जसा उतार तशा पद्धतीनं हे पाणी वाहत असतं. मग हे वेगवेगळे पाण्याचे प्रवाह हळूहळू एकत्र येतात आणि एकत्र येऊन एक मोठा जलप्रवाह निर्माण होतो. बघा, कल्पना करा, छोटे छोटे पाण्याचे ओहोळ हे हळूहळू ओहोळ एकत्र येतात आणि त्या ओहोळाचे छोटे छोटे ओढे तयार होतात. ह्या ओढ्यांच्या हळूहळू हळूहळू छोटे छोटे नद्या तयार होतात आणि ह्या नद्या एकत्र येऊन आणखीन एक मोठी नदी तयार होते. मित्रांनो, हे पाण्याचं हे जे नदीचं हे जे जाळं आहे, हे जाळं म्हणजेच नदी प्रणाली आहे, हे लक्षात घ्या. आपल्या जिल्ह्यामध्ये एक मोठी नदी वाहते. ही मोठी नदी अनेक नद्यांपासून बनलेली आहे. 5 नद्यांपासून बनलेली आहे. आता मी मुद्दाम तुम्हाला त्या 5 नद्यांची नावं सांगत नाहीये, तुम्ही स्वतः ती शोधायची आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नावाची नदी वाहते. तर ही 5 नद्यांची मिळून बनलेली आहे. तर आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही नदीची ही जी काही जाळी आहे, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नद्या अशा एकत्र येतात आणि ही नदी आपल्या जिल्ह्यातून फिरून पुन्हा तिकडे सांगली जिल्ह्याकडे वळते आणि सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते, आपली पंचगंगा नदी. तर ही जी सिस्टीम आहे, ही जी प्रणाली आहे, ही नदी प्रणाली लक्षात घ्या. नदीचा आकार कसा असतो लक्षात घ्या मित्रांनो. मग नदीच्या उगमाजवळ पात्र अगदी अरुंद असतं आणि उतार तीव्र असतो. परंतु नदी ही शेवटी वाहत जाऊन कुठे मिळते? समुद्राला जाऊन मिळते. त्या ठिकाणी मात्र तिची रुंदी अगदी जास्त असते, अशी छान पसरलेली असते आणि तिथं मात्र उतार कमी झालेला असतो. या पद्धतीनं नदीचा आकार तयार होत असतो. नदी उगमापाशी छोटी आणि समुद्राला जिथं जाऊन मिळते त्या ठिकाणी तिचा आकार मोठा झालेला असतो. मित्रहो, नदी आणि भूरूप बघा, लक्षात घ्या. नदी ज्या पद्धतीनं वाहते, ज्या भूभागातून वाहते त्या ठिकाणी विविध प्रकारची भूरूप तयार होतात. नदी वाहत असताना ती केवळ पाणीच आणत नसते, तर येताना सोबत आजूबाजूच्या परिसरातील गाळ सुद्धा घेऊन येत असते आणि हा गाळ
किनाऱ्यावर इकडे तिकडे पसरतो. कधी कधी नदीच्या मध्यभागी सुद्धा गाळ साचतो. मध्यभागी गाळ साचत 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 तिचं एखादं बेट सुद्धा निर्माण होऊ शकतं. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीने बेटं तयार झालेली आहेत. मित्रांनो, ही तयार झालेली बेटं नदीच्या मध्यभागीच तयार झालेली बेटं आणि नदी बाजूने इकडे तिकडे विभागलेली असते. तर हा मध्यभागी तयार झालेला भाग जो असतो तो गाळापासून बनलेला असतो आणि अत्यंत सुपीक असतो. आपला कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि आसपासच्या सगळ्या भागातील भाग हा अत्यंत सुपीक आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ह्या नदीनं आणलेला हा गाळ आणि हा गाळाचा प्रदेश अत्यंत सुपीक असतो. हे तुम्ही तुमच्या भूगोलातून आतापर्यंत शिकत आलेला आहात. मित्रांनो, नदीचे प्रकार कसे असतात? तुम्ही तसं इकडच्या तिकडच्या गावी प्रवास करत असताना नदीचे अनेक प्रकार बघितलेले असतील. मुद्दाम आता तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून देतो. पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवतोय, खळखळती नदी. नदी केव्हा खळखळते? तर ती जर का उतारावरून वाहत असेल, उतारावरून वाहत असताना मध्ये खाच, खळगे, दगडधोंडे आले तर त्याला ते पाणी तटणार आहे, वळणार आहे, अशा वेळेला ते पाणी खळखळतं. तर ही खळखळणारी नदी डोंगराळ प्रदेशामध्ये विशेष करून आढळते. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार नदीचा संथ नदी. गाणं सुद्धा ऐकलं असेल तुम्ही, संथ वाहते कृष्णामाई. तर ही कृष्णामाई नदी, कृष्णा नदी म्हणा, आपली पंचगंगा नदी म्हणा, अत्यंत सावकाश सहजतेने वाहत आहेत. तर असं का, ती सावकाश का वाहते? तर त्या ठिकाणी उतार कमी आहे. कमी उताराच्या जागेवरनं ह्या नद्या वाहत असताना अशा छान अशा पसरून वाहत असतात. कधी कधी ह्या नद्या भरपूर खोल असतात बरं का. तर पठारी प्रदेशामधून वाहणाऱ्या आणि कमी उतारावरून वाहणाऱ्या नद्या ह्या संथ नदी म्हणून ओळखली जाते. संथ नदीचं पात्र मात्र नेहमी विशाल असतं. जुनी नदी. जुनी नदी हा एक प्रकार आहे. तर जुनी नदी कोणाला म्हणावं? तर ही बराच काळापर्यंत, दीर्घकाळापर्यंत वाहणारी म्हणजे कुठली? तर ह्या सगळ्या नद्या समुद्राला येऊन मिळतात. समुद्राला येऊन मिळे तोपर्यंत म्हणजे एवढं मोठं त्या नदीचं आयुष्य. कुठं? डोंगर कड्या कपाऱ्यामध्ये नदीची सुरुवात झाली आहे आणि तिचा शेवट होतो समुद्रापर्यंत. समुद्र ह्या नदीचा शेवट. तर ते समुद्राजवळ ज्या काही नद्यांचा भाग येतो त्या सगळ्या नदीच्या भागांना आपण जुनी नदी असं संबोधायला काही हरकत नाही. पुनरुज्जीवित नदी. पुनरुज्जीवित म्हणजे पुन्हा जिवंत झालेली नदी. आता तुम्ही म्हणाल कशी काय नदी जिवंत होते? तर मित्रांनो, काही काही वेळेला भूगर्भीय हालचाली होतात आणि नदीचा प्रवाह कुठेतरी तुटतो आणि मध्येच जमिनीचा एखादा भाग वर उचलला जातो आणि अशा वेळेला नदीचा प्रवाह तुटतो आणि पुन्हा काहीतरी हालचाली होऊन, काही नैसर्गिक घडामोडी घडून पुन्हा नदीचा प्रवाह सुरू होतो. तर अशा ह्या पुन्हा जिवंत झालेल्या नदीला पुनरुज्जीवित नदी असं म्हणतात. निसर्गामध्ये जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच हालचाली होत असतात. यामध्ये नदीचे प्रवाह कुठेतरी थांबतात, पुन्हा सुरू होतात. पुन्हा सुरू झालेले नदीचे प्रवाह म्हणजे पुनरुज्जीवित नदी. या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. कुठल्या भागात अशा गोष्टी घडतात तर थोडासा तुम्ही स्वतःहून त्याचा अभ्यास करा. पाचवा जो प्रकार आहे ती आहे जिवंत नदी. आता हा काय प्रकार आहे? जिवंत नदी म्हणजे सांगतो, 12ही महिने नदी ही वाहत असते. पाऊस असो नसो ही नदी वाहत असते. मग नदीला पाणी कुठून मिळतं? तर मित्रांनो, जमिनीखाली जिवंत झरे असतात आणि ह्या झऱ्यांमधून पाणी त्या नदीला मिळत असतं आणि ही नदी वाहत असते. 12माही वाहणारी जी नदी असते तिला आपण जिवंत नदी म्हणू शकतो. मग मृत नदी कोणाला म्हणायचं? तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वाहते आणि इतर वेळी मात्र त्या नदीचं पात्र कोरडं ठणठणीत पडलेलं असतं. तर तशा नदीला आपण मृत नदी असं संबोधू शकतो. मित्रांनो, आणखीन एक संकल्पना आपल्याला छान अशी समजून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला पूर परिस्थितीमध्ये किंवा धरणाचं पाणी ज्या वेळेला सोडलं जातं त्यावेळेला तुम्हाला वार्ता अशी दिली जाते की अमुक इतकं क्युसेक क्षमतेनं पाणी सोडण्यात येत आहे. तर हे क्युसेक म्हणजे काय आहे तर ते समजावून घेऊया. नदीच्या पाण्याचा वेग
हा त्याच्या वाहणाऱ्या आकारमानानुसार तो क्युसेक मध्ये मोजला जातो. म्हणजे नेमकं कसं पहा, आता क्युसेक म्हणजे काय ते समजून घ्या. क्युसेक म्हणजे एक कल्पना करा, पाण्याचा आपण एक ठोकळा तयार केला. पाण्याचा ठोकळा 1 फूट बाय 1 फूटचा ठोकळा, म्हणजे इथं 1 फीट ऑफ वॉटर म्हटलेलं आहे. तर 1 फुटाचा जर का आपण पाण्याचा ठोकळा तयार केला तर त्या 1 फुटामध्ये किती पाणी असणार आहे, तर 28.31 लिटर इतकं पाणी 1 फुटाच्या ठोकळ्यामध्ये असणार आहे. तर पाणी वाहत असताना तो एरिया, त्या एरियामध्ये असे किती ठोकळे बसतील पाण्याचे, आणि एका सेकंदामध्ये 1 ठोकळा, म्हणजे एका सेकंदामध्ये इतकं पाणी वाहिलं तर त्याला आपण 1 क्युसेक म्हणू. तर हे किती क्युसेक वाहते, आकारमान किती आहे, तर याच्यावरून किती क्युसेक पाणी सोडलेलं आहे धरणातून, नदीतून वाहते, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. क्युसेक ही संकल्पना समजून घ्या. क्युसेक म्हणजे 1 घनफूट इतकं पाणी, म्हणजे 28.31 लिटर हे पाणी. मग त्या एरियानुसार किती क्युसेक पाणी सोडलं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. मित्रांनो, नदी केवळ माणसालाच जगवते का? माणसाला तर जगवतेच, पण त्याच्यासोबत या नदीवर अनेक जण अवलंबून असतात. या नदीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव, जंतू, प्राणी, पक्षी सर्वजण अवलंबून असतात. त्या नदी पात्राच्या आसपास तुम्ही जर का निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती उगवलेल्या असतात. पाण्यामध्ये विशिष्ट पद्धतीचं शैवाल पसरलेलं असतं. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे जीवजंतू वाढत असतात. मासे तर तुम्ही रोजच बघताय, मासे, खेकडे रोज बघता, परंतु याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे जीव त्या नदीमध्ये वावरत असतात. हे सर्व जीव या नदीवर अवलंबून असतात. विविध वनस्पती त्या नदीवर अवलंबून असतात. त्या ठिकाणी असलेले पशु, पक्षी सर्वजण त्या नदीवर अवलंबून असतात. या सर्वांची मिळून एक परिसंस्था बनत असते. नदीवर अवलंबून असलेले हे जे काही विविध जीव आहेत, ही जीवसृष्टी आहे. या जीवसृष्टीचे छान असं चक्र त्या ठिकाणी तयार झालेलं असतं, आणि ही जीवसृष्टीचं जे चक्र आहे तेच जीवसृष्टी चक्र नदी परिसंस्था म्हणून संबोधली जाते. मित्रांनो, नदीचे कोणकोणते उपयोग आहेत, तर कल्पना करा, ही प्राण्यांना जगवणारी तर आहेच, मनुष्याला पण जगवणारी आहे. पण पिण्यासाठी पाण्याचा आपल्याला उपयोग होतोच होतो, पण या व्यतिरिक्त या नदीचा आपल्याला प्रचंड उपयोग होतो. कोणकोणते उपयोग होतात, तर नद्यांचा प्रमुख उपयोग सजीवांना पाण्याचा स्रोत म्हणून होतो. माणूस नदीचं पाणी पिण्यासाठी, उद्योगासाठी, वाहतुकीसाठी, वीज निर्मितीसाठी आणि मोठी यंत्र चालवण्यासाठी सुद्धा करतो. नदीचा उपयोग भूभागांची सरहद्द सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा या नदीचा उपयोग होत असतो. देशाच्या आणि राज्याच्या सीमा म्हणून सुद्धा या नदीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. वाहतुकीचं माध्यम किंवा दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आलेला आहे. तुम्हाला कल्पना असेल, नदीतल्या नौकानयनाचा पहिला पुरावा इसवी सन पूर्व 3300 सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो. आपल्या भारताची प्राचीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. या सिंधू संस्कृतीमध्ये नौकानयनाचा पहिला पुरावा आपल्याला आढळतो. नदी पात्रातील वाहतूक ही अतिशय स्वस्त पडते. मित्रांनो, आज ही जगातल्या महत्वाच्या आणि मोठ्या नद्यांमध्ये अशी वाहतूक आजही केली जाते. अरण्यांच्या प्रदेशामध्ये तोडलेले वृक्ष वाहून इच्छित ठिकाणी नेण्यासाठी सुद्धा नद्यांचा उपयोग केला जातो. अगदी अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आलेला आहे. नद्यातील जीवसृष्टीचे एक चक्र असतं, त्यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नाही तर शेतीसाठी आणि पर्यायानं अन्न उत्पादनासाठी नद्यांच्या पाण्याचा उपयोग होत असतो. भारतातील बहुतेक नद्यांच्या काठावर मनोरंजनासाठी आणि नदीत जाण्याकरता उपयुक्त असे काही काठ किंवा घाट बनवले गेलेले आहेत.
नदीतल्या वाळूचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. सुशोभित केलेले नदीचे काठ जास्त पर्यटक आकर्षित करतात आणि स्थानिक समाजातील लोकांना जलपर्यटनाची सेवा देण्याची संधी देतात. काही वेळेला पर्वतीय प्रदेशात वाहणाऱ्या नद्या धबधबे निर्माण करतात. अशी ठिकाणं सहलीचे केंद्र बनतात. काही वेळेला खळखळत वाहणाऱ्या पाण्यात कयाकिंग नावाच्या वेगवान नौकानयन सुद्धा केलं जातं. मित्रांनो, नदीचं धार्मिक महत्त्व तर काही वेगळंच आहे, तुम्हाला माहीत आहे. नदीच्या काठी संपूर्ण गावाचं जीवन घडत असतं. नदीच्या काठावर संस्कृती तयार होते. त्यामुळे लोकांचा दैनंदिन व्यवहार हे नदीच्या संपर्कानेच अधिक होतात. त्याच्यामुळं धर्माचरण म्हणजे धर्माला अनुसरून असलेल्या सगळ्या कृती म्हणजेच दैनंदिन आंघोळ म्हणा, संध्या, जप, तर्पण यासारख्या गोष्टी प्राचीन काळापासून नदी किनारी होऊ लागल्या आणि त्यामुळे नदी हे त्या गावाचं प्रमुख सामाजिक आणि धार्मिक केंद्र मानलं गेलेलं आहे. त्यामुळे नदीविषयी जी कृतज्ञता वाटते ती व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारचे उत्सव सुद्धा नदीकाठी केले जातात. मित्रांनो, अशी ही नदी या धर्तीवरील प्रत्येक सजीवाला संजीवनतेचं वरदान देणारी ही नदी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची असते.